मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. ज्या मातीत शिवराय जन्मले, ज्या भूमीत संतांनी भक्तीचा अखंड गजर केला, जिथे प्रत्येक शब्दात स्वाभिमान धगधगतो, ती ओळख, ती ताकद, ती ज्वाला म्हणजेच आपली मराठी. संस्कृतच्या प्रभावातून जन्मलेली महाराष्ट्रीयन प्राकृतिक बोली, पैठण दरबारात घुमलेली नि मराठीचा पारा चढलेली, यादवांच्या प्रजाशयात जी बुललेली, लीला चरित्राने तिच्या साहित्य यात्रेची पहिली पाने उघडली. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमुळे प्रकटलेलं तत्वज्ञान, नामदेव एकनाथ तुकारामांच्या अभंगातून जागवलेली भक्ती आणि समाज जागृती हीच मराठीची दिव्य आध्यात्मिक शक्ती. बहिणाबाईंच्या ओव्या, पुलांचं हास्य, अण्णाभाऊंच्या ज्वाला, पायदेचा पडदा आणि लतागिरींचे ते स्वर, साहित्य, कला आणि संस्कृती जपणारी हीच मराठी. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी उजळलेली परिवर्तनाची मशाल, सह्याद्रीच्या कड्यांवर कोरलेली, कोकणच्या लाटांवर डोलणारी, गडकिल्ल्यांवर दिमाखाने उभी आणि पंढरपूरच्या वारीत निनादणारी हीच मराठी संस्कृतीची अजरामर छाप. ही फक्त भाषा नाही, हा आहे आपल्या अस्मितेचा श्वास. प्रत्येक शब्दात, प्रत्येक स्वप्नात, प्रत्येक संघर्षात जिवंत असलेली आपली ही मराठी भाषा. अशा या गौरवशाली मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. हे वढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी. आमुच्या रगा रगात रंगते मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी. आमुच्या रगा रगात रंगते मराठी. आमुच्या उरात स्पंदते मराठी. आमुच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. या ठिकाणी उपस्थित असलेल्या
असलेल्या आपल्या शाळेच्या शिक्षिका सौ अर्चना पाटील मॅडम यांनी 2 शब्द बोलावेत अशी मी विनंती करते. धन्यवाद. मराठी भाषा गौरवली गरजलेल्या नभास विचारा माय मराठी काय आहे. वादलाचा छातीत दडलेला तो अभिमानाचा जयघोष आहे. छत्रपती शिवरायांची मायभूमी ही रक्तात जपलेली शौर्य कथा आहे. संतांच्या ओव्यातून धरलेली ती प्रेमाची गंगा आहे. ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामांची अभंगवाणी, शिवबांच्या तलवारीची ज्वाला आणि आईच्या कुशीतली माया, हीच माय मराठी आहे. ही भाषा नाही फक्त शब्दांची, ही अस्मितेची ओळख आहे. जगाच्या पाठीवर उभी ठाकलेली माझ्या महाराष्ट्राची शान आहे. माझ्या महाराष्ट्राची शान आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या मी अर्चना पाटील तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर खूप छान शब्दात अर्चना मॅडमने आजच्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला दिलेल्या आहेत. यानंतर मी आणि आपल्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका भंडारकर मॅडम एक कुसुमाग्रजांची कविता सादर करणार आहोत. आज 27 फेब्रुवारी मराठी साहित्याचे मानदंड थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. तर त्यांच्या प्रित्यर्थ आम्ही एक कविता सादर करत आहोत जी आठवणीतील कविता आहे कुसुमाग्रजांची. कवितेचं नाव आहे कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिम पोरी सारखी 4 भिंती नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे. पक्की भिंत बांधतो आहे, चिखल काळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवली फक्त लढणा, फक्त लढणा, फक्त लढणा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी विनंती करते आपल्या शाळेच्या उपशिक्षिका नलिनी चौगुले मॅडम यांना त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. आज मराठी भाषा दिन. सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माय मराठी जात मराठी, भाषांचा हा वाक्य मराठी. वाद मराठी सात मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. आज अत्यंत उत्साहामध्ये आपल्या कैरे शाळेमध्ये मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या विद्यार्थिनींनी खूप छान नृत्य केले. तुम्हा सर्वांचं कौतुक. आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.